करेन. देखताय की नाही बघा. आपण जाऊ जरा ह्याची राईड घेऊन येऊ मस्तपैकी. खूप अरे की 1994 ची बॅचिंग लावली आहे इथे यमाची लोगो. ओ काका हळू. हाँ ये इसको बोलते हैं रास्ता. मित्रा इंधन टाक ना माझ्या गाडीमध्ये. रापात से सापा भगाएंगे. कधी नाही जायचं होतं. नाही जा आता जाल पहिला काशावर जाल मग संध्याकाळची जाल गाडी 5 वाजता 4-5 वाजता. दादा कधी येते फक्त आता थोडं मग तिकडच देतो तुमचे आसमान दिले दादा ते काही नसले म्हणजे सो गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. एकदम उष्टतोंडी कारण अजून तोंड पण धुतलेलं नाही मी आणि ब्रश पण नाही केला ॲक्च्युलीमध्ये. तर विषय असा झाला आहे की परत एकदा बोलवलं आपल्याला पनवेलला. बोलवलं म्हणजे एक्झाम आल्यात परत एकदा. आताच एक्झाम देऊन आलो आणि परत एकदा एक्झाम आठवड्याभरासाठी. सो परत आठवड्याभरासाठी आपल्याला पनवेलकडे रवाना व्हायचं आहे. त्या आठवड्याभरासाठी आपल्याला पनवेलला राहायचं आहे. सो त्यासाठी आता परत एकदा जायचं आपल्याला. गाडीच घेऊन जाईन मी. तर गाडी तिकडे बघा गाडी काढलेली आहे बट लगेच निघायचंय. क्लीन करतो थोडीशी दाखवतो तुम्हाला गाडीची कंडिशन. इकडे त्या दिवशी मी झाडाखाली गाडी ठेवलेली तर थोडंसं हे डाग वगैरे पडले आहेत. हे चिमण्यांचा आशीर्वाद भेटलेला आहे थोडासा. तर तो आशीर्वाद बस झाला. आता आपण तो आशीर्वाद काढून टाकू. सगळीकडे इकडे पण आहे थोडा हे बघा इकडे पण आहे. तर झाडाखाली ठेवला तर तो पक्ष्यांचा आशीर्वाद भेटलेला आहे. तो सगळं काढून टाकू आणि नंतर मग इसको थोड़ा सा क्लीन करते हुए निकलते हैं. पॉलिश बिलिश मार के एकदम. कारण गाडी तर 2 दिवस आधीच धुतलेली बाबांनी. सो आता गाडी परत धुणार आहे थोडंसं त्याला फिनिशिंग मारतो. लाईट क्लीन केलंय गाडीला. जास्त क्लीन वगैरे काही केलं नाही मी ज्या रस्त्यावर आता जाणार आहे ना म्हणजे मी खानेलवरून जाणार आहे तिकडे रोडचं जबरदस्त कन्स्ट्रक्शन चालू आहे. सो त्यासाठी तिकडे पूर्ण गाडी धुळीने पूर्ण माखून जाते. सो एवढं पॉलिश आहे माझ्याकडे तो मारणार नाही मी. विचार केला आल्यावरच मारेन. रिटर्न येईन तेव्हा मारेन. आता मारून मतलब नाही कारण त्याच्यावरती पूर्ण धूळ वगैरे पूर्ण चिपकेल. आणि आपण सध्या खानेलवरून जाणार आहेत आणि पनवेलसाठी संध्याकाळी 5 वाजता निघायचं आहे मला. सो तोपर्यंत आपण इथे जायचं आहे जॉबला आपल्या मेडिकलला. सो तिथे गेल्यानंतर अख्खा दिवस मेडिकलला थांबेन. त्याच्यानंतर मग 5 वाजता आपण निघणार पनवेलसाठी. तो मे बी हा पार्ट 1च टाकेन मी. पार्ट 2 पनवेलचा दुसरा आपण टाकू. सो चला फटाफट तयारी करतो आणि खानवेलला जाऊ. टँक फुल करू आणि नंतर तिकडनं मेडिकलला जाऊ. सामान वगैरे सगळं गाडीवर बांधायचं आहे. और ये सब सामान अपने को लेके जाना है. ये कपड़े पहनने के लिए रखे हैं मैंने. हे बॅग एक बॅग आणि आपला कॅमेरा वगैरे सगळं आहे इकडे. कॅमेरा वगैरे रेडी आहे. सो हे थोडंसं जुगाड केलंय मी. ते तुम्हाला गाडीवर सांगतो काय जुगाड केलंय ते. हे सगळं ते जुगाडाचे कालच घेतलंय मी सगळं. सो तो गाडीवर सांगतो जुगाड. आणि इकडे हेल्मेट वगैरे आहे. हा बेड थोडं इग्नोर करा. बेड खराब आहे माझा आताच उठलोय. सो घाई झाली मला. चला फटाफट तयारी करतो आणि मग तुम्हाला भेटतो. कैसा दिखणार आला. आंघोळीच्या आधीच चांगला हँडसम दिसतो मी. आंघोळ केल्यानंतर एकदम केस चप्पू होतात. ठीक आहे चलो तयारी करतो. A few moments later. सो गाईज रेडी. तर निघूया आता फटाफट आणि इकडनं सध्या जाऊ डायरेक्ट खानवेलला. खानवेलवरनं टांकी फुल करू गाडीची. या आवाज को क्या हुआ मेरे. तर
खानव्याला जाऊ, तिकडचे रस्ते वगैरे कसे बनायला घेतले ते पण तुम्हाला दाखवतो. खूप दिवस झालेत, मे बी आता कन्स्ट्रक्शन झालं पण असेल. जर झालं असेल तर एकदम बेस्ट, जर नसेल झालं तर थोडंसं स्ट्रगल. तर निघूया फटाफट. हेल्मेट वगैरे रेडी आहे, ये भी लिया है मैंने, और कुछ भूला तो नहीं मैं, आय थिंक सगळं घेतलंय. सो गाडी पण मागे रेडी आहे बघा. ह्याच्या गाडीवरती बॅग वगैरे बांधले मी आणि लगेच चला डायरेक्ट गाडीवरतीच बसू आता. आज थोडासा मायक्रोफोन वगैरे लावलेला आहे, जुगाड केलेला आहे. तो जुगाड एखाद दिवशी दाखवेन कशा पद्धतीने केलेला आहे तो, आणि तुम्ही पण कशा पद्धतीने करू शकता ते. आज थोडं घाई झाले आपल्याला, तर आज आपण लगेचच निघू फटाफट है ना, विदाउट वेस्टिंग मच टाइम. तर चलो गाडी को स्टार्ट करते. गणपती बाप्पा मोरया. सो गाईज, आवाज कसा येतोय आय थिंक कळत नाही मला. मी हळू बोलू का जोरात बोलू, कारण हेल्मेट मध्ये मायक्रोफोन लावलाय मी इयरफोनचा आणि कॅमेराला कनेक्ट केलाय. मागच्या वेळेस मला कॅमेऱ्याचं हेल्मेटचं वायझर ओपन करून बोलावं लागत होता. सो उसके लिए अपन ने किया है जुगाड़, और जुगाड़ पे ही जिंदगी चल रही है, और अपनी में हर किसी की चलती है. जे तुम्ही व्हाईट टी शर्ट बघताय माझं, जे आहे आपलं व्हाईट टी शर्ट, हे मी चेंज करणार आहे. तो ते आपण सायबरला जाऊन चेंज करू. त्याचं रिझन असं की ताईकडे आहे माझा एक टी शर्ट हुडी, आणि मला संध्याकाळी निघायचं आहे, त्याच्यामुळे मी हुडी घालून जाणार. मला थंडी रात्री, म्हणजे कसं थंडीचा थोडासा प्रभाव पडू शकतो रात्री, तर गाडीवर थोडासा थंडी लागू शकते मला, आणि स्वेटर आपण आता घेतलेले नाही. त्याच्यामुळे आपण घेऊया हुडी, म्हणजे हुडीमध्ये थोडंसं थंडीपासून संरक्षण होईल आपलं, है ना. मजा आता है रस्त्याची मजा. भाई इधर का जो हूँ वो पूरा सपाट कर दिया रे. आईच्या गावात काय विषय, इथं काहीतरी डेंजर होणार आहे. इथला चौक डायरेक्ट काढून टाकला आहे, स्किप डायरेक्ट उड़ा डाला उसको. बाबो काय रे 220 वाला डेंजर आला. बटरफ्लाय बटरफ्लाय वेयर यू गोइंग. बटरफ्लाय गार्डन गाईज, हे बघा बटरफ्लाय पार्क. आणि बेकार असं भयानक असं माती, आणि ती माती उडते थोबाडावरती, तरी पण इकडचे लोक हेल्मेट काय वापरत नाही, तसेच फिरतात, काही टेन्शन नाही भाई. हे बघा कसले लोक आहे. हे बघा इकडे तुम्हाला आता डीएन मध्ये ना हेल्मेट वापरता एकदम कमी लोक आहेत. बेकार बेकार यार, इकडनं पण नाही जाय का, इकडनं पण नाही जाय. हे काय नांगर, मोठं नांगर, हे दाते कसले आहेत भाई. थोडासा जागा देगा क्या मेरे को. नाही भाई एकदम राक्षस म्हणून तर आम्ही इकडे येतो. हो काका हळू काका दादा, सावकाश सावकाश. एक लहान टायर आहेत गाडीचे, आणि ते खूप जास्त स्लिप होतात. आराम से आराम से. गाडी तर इथे काकू मला बघताय. आता आहे चिखल एकदम सदाबहार, बारमाही सदाबहार, म्हणजे काय बोलतात ते सर्व सीझन इकडे दिसतात एका रस्त्याला. मागे होती खडी, आणि हे इकडे आता चिखल. इसको बोलते लडाख. लडाख का एक्सपिरियन्स लो, लडाख का एक्सपिरियन्स लो. काकू साडीचा पदर सांभाळा तुमच्या, जरा काहीतरी लाईन टायर मध्ये. आईच्या गावात समोर काय धूळ उडते यार, खतरनाक. मला टी शर्ट असं तसं चेंज करावं लागणारच आहे, काही केलं तरी. काही टी शर्ट घालून यायलाच नको इकडे. गाइस फाइनली बहुत मेहनत के बाद अपन पहुंच चुके हैं पेट्रोल पंप, आणि गाडी आहे एकदम रिझर्वर, एकदम 0%
एक गाडी ती पण अशी आगळून बघून पलटून पलटून अलटून पलटून टिबक होते. तर आता बघू कितीचा पेट्रोल बसतो गाडीमध्ये, फिर देखेंगे गाड़ी में पेट्रोल कितने का बैठता है. मित्रा इंधन टाक ना माझ्या गाडीमध्ये, फुल कर. जीरो चालू. 5 लीटर हो गया है. 8 लीटर झालाय. 13 लिटरची टाकी आहे आपली. 9 लीटर झालाय. 10 लीटर झालाय. आणि इथे वरती पेट्रोल यायला चालू झालंय. 10 लीटर 38 ml. ओके. $980 भर. कितीचा बसतो अजून? 990 कर बस. ओके भाई, एकदम गचाळ, एकदम गचागच भरला एकदम. तर गाईज आता आपण इथे करूया ट्रिप सेट. ट्रिप एफ वरती 30 किलोमीटर जाऊन ट्रिप बी आपण सेट करूया टाकी फुल केल्यानंतर, आणि बघूया ट्रिप एफ वर कधी लागते गाडी. इथे 0 केलंय मी, बघा 0. आणि इथून आपण ट्रिप ए पण सेट करू. आपण जाऊन येऊन टोटल किती किलोमीटर गाडी चालवतो. ठीक आहे. ओके, तो ये दोनों 0 हो गया. आणि आता आपण बघणार आहेत पनवेलवरनं रिटर्न येताना येईपर्यंत आपण किती किलोमीटर गाडी चालवणार ते आपल्याला कळेल. आणि ट्रिप बी वरती आपल्याला रिझर्वर गाडी म्हणजे फुल टाकीपासून रिझर्वर जाईपर्यंत गाडी किती चालते ते बघणार. कारण हायवे वगैरे सगळा आहे राईड ह्याच्यामध्ये, सिटी राईड, हायवे राईड आणि हे असले आबड धोबड खोबडे सोबडे असल्या रस्त्याचे पण राईड आहे ह्याच्यामध्ये. सो त्याच्यामध्ये सगळं मायलेज वगैरे आपल्याला कळेल. हाँ, ये इसको बोलते हैं रास्ता. कैसा रास्ता, अभी इस पे अपन रापत से सापट भगाएंगे, एकदम भगाएंगे, इसको भगाएंगे. मला स्प्लेंडर वाल्यांवर एवढी भीती वाटते ना यार, कधी मध्ये घालतील ना गाडी सांगता नाही. स्प्लेंडर वाले एकदम नालायक होतं ना, खरं सांगतोय. त्यांची गाडी जेवढी हलकी ना तेवढी अंगात सिरियस टाकायच्या. अभी आहे का आईला हे काय चालूच आहे भाई. एक आपण RX-100 ची राईड घेऊ. दे चावी कोणाकडे आहे गाईज. RX-100 बघा किती एकदम क्वालिटी दिसते, एक नंबर. हे बघा, आपण जाऊ जरा ह्याची राईड घेऊन येऊ मस्तपैकी. मोबाईल घेतो माझा. ये ब्रो. ओहो, तो खाली करू ना. को खाली करते. ओके, उडायला पाहिजे. इसको मारेंगे किक. ओहो हो हो, ना आवाज. चलो भाई, इसका राइड लेके आते हैं. हाँ, मजा आ गया. एकदम भाई, एकदम गाड़ी एकदम हल्की भाई. पिकअप क्वालिटी, क्वालिटी पिकअप अभी एक नंबर पिकअप. अशी गाडी यार आजकाल फार भेटते. आणि काय गाडी मेंटेन केलेली आहे, एक नंबर मेंटेन. हा काय की मीटर विटर एकदम भाई. गाडीचा लुक, गाडीचा कलर एकदम क्वालिटी. तुम्हाला दाखवतो नंतर थोड्या थांबा, जरा पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. क्वालिटी तुम्हाला गाडीचा लुक दाखवतो भाई, गाडीचा लुक दाखवतो. थांबू आपण. बंद कसं करायचं. ओके, स्टँड.
भाई तुम्ही गाडीचा लुक बघा एक नंबर. पहिले तर हे बघा 1994 ची बॅजिंग लावली आहे इथे यमाहाची लोगो आणि इकडनं समोरनं गाडीचा लुक असा भाई क्वालिटी एक बघा इथे इथे बॉस लिहिलंय आणि इंडिकेटर वगैरे एकदम गाडीचा नंबर एकदम परफेक्ट मॅचिंग म्हणजे गाडीच्या लुकला बरोबर ते हे होतंय डिझाईन. इथे यमाहा लिहिलेला आहे. अलॉय व्हील्स एकदम जे आपले व्हील्स आहेत ते एकदम क्रॉम फिनिशिंग मध्ये. इथं क्रॉम फिनिशिंग, हे क्रॉम फिनिशिंग, इथं क्रॉम फिनिशिंग, परत इथं पण क्रॉम फिनिशिंग लावलेलं आहे यमाहा लिहून. आणि RX 100 आणि भाई गाडी बघा क्वालिटी गाडी एक नंबर. सीट बीट एकदम मस्त बनवलेली आहे. इथं कुशन चांगला आहे सीटला. आणि हे मिरर बघा, मिरर पण एकदम समोरनं थोडेसे इथं क्रॉम फिनिशिंग दिले आणि इथं हे लावलंय ब्लॅक कलरचे. सो ऐसा है कुछ गाडी काल पहिली ब्लॅक कलर मध्ये होती. हीच आहे का ती दुसरी आहे मला माहिती नाही, बट होती. हुली मामा असतात आपले चौकीवर, त्यांचीच आहे गाडी. आणि त्यांनी लगेच चालवायला पण दिला आपल्याला. ते नेहमी देतात, तसं काही विषय नाही. मागणं बघा तुम्ही गाडीचा लुक. हे बघा 8474 त्याला भाई गाडींचा एवढा क्रेज आहे ना. 0003 आता हा नंबर नसेल बहुतेक रजिस्टर, बट तो एक ह्याच्यासाठी शो साठी लावलेला आहे. ह्याला गेअर किती आहेत? 1 2 3 4 5 4च गेअर आहेत. चौथ्या गेअरवर तर भाई एकदम रेटते गाडी, एकदम खतरनाक गाडी. बघा भाई गाडीचा लुक. हो चालेल. तर गाईज कशी वाटली RX 100 ची राईड? अरे RX 100 येऊया वाटेल म्हणजे काय नको सांगत. मी आता चाललो माझ्या गावाला. मी चाललो आता पनवेलला. असा एकदम खतरनाक पाय टाकून आईच्या गावात असा लाद दिन, असा दिन लाद. बड़ा हरामी हो बेटा. हो जायला लागेल, काय करतील. हो हो चलो काहीच तुम्हाला एक काहीतरी दाखवतो थांबा. हे बघा आता एक माझ्या मागून माणूस जाईल, त्याच्या गाडीवर माणसं बाकीचे आहेत. असंभव 6 जण भाई रिक्षात पण बसणार नाही एवढी माणसं गाडीवर. 6 जण बसलेले आहेत गाडीवर आईच्या गावात. ये है हमारा एरिया का टॅलेंट. युनिकॉर्न होती ना त्याच्याकडे? हा युनिकॉर्न होती. 6 जण युनिकॉर्न वरती भाई. युनिकॉर्नच्या टाकी किती मोठी असते, त्याच्यावर 2 पोरं बसवले त्याने. आणि माझा टी शर्ट झालंय चेंज. सो तुम्ही हुडी घातले आता आणि आता डायरेक्ट निघतो कासाकडे. कासामध्ये पोहोचलोय मी. आणि तुमच्यासोबत मी राईड शेअर करेन. देखताय की नहीं? हाँ हाँ उधर देखने से पहले आगे देखने का ना थोड़ा. क्या ठोकला ठोकला भाई चायला. पाय जरा मोठा तोडला असता आता माझा पाय. कुठे बघवता काय माहिती. लागलं पाय पायाला. मला वाटलं वळतो का. तो गाइस चलो वीडियो को अभी अपन यहीं पे एंड करते हैं. और शेवटचा आशीर्वाद भेटला मला त्या मारवाडीचा. छायला ठोकलं मला. लागलं नाही, नशीब जास्त लागलं नाही, हळूच ठोकलं. तर व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. लगेच संध्याकाळचा पण याचा ब्लॉग टाकतेच मी नंतर.